नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 एप्रिल 2026 पासून आपलं अंगणवाडी केंद्राचं वेळापत्रक बदललेलं आहे। अजूनही आपल्याला उन्हाळी सुट्टी संदर्भात कुठलंही परिपत्रक नाही किंवा अजूनही क्लॅरिटी नाही, परंतु अंगणवाडी केंद्रात उन्हाळ्याचं जे तापमान सुरू आहे सध्याचं, तर ते तापमान बघता आता उन्हाळ्याची सुरुवात ही खूप तीव्र गतीनेच झालेली आहे। ॲक्च्युली बघायला गेलं तर मार्च महिन्यापासूनच खूप म्हणजे आज शेवटचा दिवस आहे मार्च महिन्याचा, उद्यापासून आपलं ही शाळेची वेळ बदलण्यात आली, परंतु मार्च महिन्यापासूनच तीव्रतेने उन्हाळा जाणवायला लागला आहे। तरी ते संदर्भ बघून आमच्या जळगाव जिल्ह्याचं हे लेटर निघालेलं आहे। आम्ही वाटच पाहत होतो की सकाळची शाळा कधी आपली सुरू होते, तर त्या पद्धतीने लेटर आलेलं आहे आपल्याकडे, सगळ्यांकडे ते आलेलं असेल बघा। जिल्ह्यात तीव्र उन्हाळा असल्यामुळे अंगणवाडी दैनंदिन कामकाजाच्या वेळापत्रकाबाबत हे असं लेटर निघालेलं आहे। तर राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार उन्हाळ्याची तीव्र उष्ण तापमानाची स्थिती लक्षात घेता दिनांक 1 एप्रिल ते 30 जून ह्या उन्हाळ्याच्या कालावधीत अंगणवाडीच्या दैनंदिन वेळापत्रकात बदल करणे संदर्भीय हे पत्रक आहे। म्हणजे आपल्याला 30 जून पर्यंत जसं आता वेळापत्रक दिलेलं आहे तसं ग्रामीण आणि आदिवासी साठीचं हे वेळापत्रक आहे। मात्र जर वेळ पाहिली तर ही जरा खूपच कडक अशी वेळ आहे। म्हणजे जिल्हा परिषद शाळेची वेळ 7 ते 12:30, मात्र अंगणवाडी केंद्राची वेळ मात्र 7 ते 1:30। म्हणजे ॲक्च्युली मुलं आपले राहतील इथं याच्यानुसार 11:45 पर्यंत आपले मुलं राहतील, परंतु 11:45 पर्यंत आपली मुलं राहतील अंगणवाडी केंद्रामध्ये, आणि त्याच्यानंतर 11:30 ते 12:30 आपल्याला संदर्भ सेवा आहे, आणि 12 ते 1:30 म्हणजे 1.5 तास आपल्याला गृहभेटीसाठीचा आहे। म्हणजे जसं आपलं आत्ताचं वेळापत्रक आहे, फक्त वेळ जो पाहिला तर तो फक्त बदललेला आहे। म्हणजे 7 ते 1:30 गृहभेटी सगळं धरून आपला 7 ते 1:30, आणि जिल्हा परिषद शाळेचा 7 ते 12:30 म्हणजे 1 तास आपला कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला गृहभेटीसाठीचा वेळ आहे, असं आपलं हे वेळापत्रक आहे। तर ताईंनो, सगळ्यांनी लक्षात घ्या की उद्यापासून आपल्याला सकाळी 7लाच आपली अंगणवाडी भरणार आहे, आणि सकाळी 7ला 7 ते 7:15 पर्यंत आपल्याला अंगणवाडी उघडणं, पूर्वतयारी करणं, पूर्वशालेय शिक्षण 7:15 ते 8:15 पर्यंत। पण बऱ्याचदा 8 पर्यंत मुलं उठलेले पण राहत नाही। सकाळची शाळा होणं पण खूप महत्त्वाचं आहे। उन्हाची तीव्रता पण खूप कठीण आहे, पण आता आपल्याला सगळ्या आपल्या गोष्टींना पालकांना पण आपल्याला सांगावं लागेल की आपल्या मुलांना कुठल्याही परिस्थितीमध्ये रात्री लवकर झोपवा आणि सकाळी लवकर उठवा, जेणेकरून अंगणवाडी केंद्रामध्ये मुलं ह्या कालावधीमध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे। आपली सुरुवातीला जेव्हा म्हणजे मी पण लागली नसेल, आपण पण नसाल काही जण, तर तेव्हा सकाळचीच अंगणवाडी होती, तर त्या पद्धतीचंच वेळापत्रक आहे। मुळात सकाळी सगळं वातावरण प्रसन्न असतं, प्रफुल्लित असतं, उन्हाची तीव्रता कमी असते, त्याच्यामुळे आपल्याला बी शिकवायला आनंद येतो, मुलांना देखील अंगणवाडी केंद्रामध्ये शिकून घ्यायला आनंद येतो। तर अशा पद्धतीने, आणि जे आपला मागचा टायमिंग होता तर तो टायमिंग 1 मार्चपासून बदलायला पाहिजे, परंतु असो आपल्याला 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत आहे। म्हणजे उन्हाची तीव्रताच्या हिशोबाने अगदी बरोबर आहे। तर त्या मनाने आपलं वेळापत्रक आता आलेलं आहे। तर ते वेळापत्रक साधारणतः अंगणवाडी 7 वाजेला उघडायची, एवढं क्लिअर कट। त्याच्यानंतर पूर्वशालेय शिक्षण 7:15 पासून आपलं सुरू होणार आहे। त्याच्यानंतर सकाळचा नाश्ता आपला 8:15 ते 8:30 या दरम्यान राहील। परत पूर्वशालेय शिक्षण 8:30 ते 10:15 पर्यंत राहील। त्याच्यानंतर आपल्या बालकांना गरम ताजा जो आपण देतो तर तो साधारणतः आपल्याला 10:15 ते 11:15 म्हणजे अर्धा तास त्याच्यासाठीचा कालावधी आहे। त्याच्यानंतर आपल्याला बालकांना सोडायचं आहे। मग त्याच्यानंतर आपल्याला 11:15 ते 11:30 या टायमिंगमध्ये आपल्याला अंगणवाडी केंद्राचं जे काम, रेकॉर्डचं काम असतं, पोषण ट्रॅकरचं काम असतं, तर ते सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर संदर्भ सेवेसाठी देखील आपल्याला अर्धा तास दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर गृहभेटीसाठी मात्र आपल्याला 1.5 तास आहे। तो 1.5 तास म्हणजे 12 ते 1:30 वाजेपर्यंत। तर अशा पद्धतीनं आमच्या जिल्ह्याचं लेटर निघालेले सगळीकडे, बहुतेक आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सारखंच असेल। आणि मुळात आमच्या जळगाव जिल्ह्याचं तापमान हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जास्त असतं, खास करून प्रॉपर जळगाव आणि भुसावळ हा परिसर जो आहे त्याची उन्हाची तीव्रता ही सगळ्यात जास्त असते। सगळ्यात जास्त जे तापमान असेल तर त्याचा जो कमाल तापमान आहे ते याच्यातच असतं, जळगाव जिल्ह्यामध्येच असतं। आणि जळगाव जिल्ह्याचं हे परिपत्रक आहे, सगळ्याकडे सारखंच असेल।
तर 1 एप्रिल 2026 पासून आपली अंगणवाडी सकाळपासून उघडेल, आपले मुलं सकाळपासून येतील. एवढंच मला थोडं व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं, थोडी खंत पण व्यक्त करायची ती. असो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.